नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला पत्रकारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एक महिला पत्रकार म्हणून मी या घटनेचा निषेध करते. माझ्यासोबत माझे सहकारी अमित उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. एक धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे. खरं तर आम्ही पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागतो. अनेक लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, यांच्यासोबत संवाद साधून, पोलीस कर्मचारी असतील, यांच्यासोबत समन्वयक राखून बदलापूर शहरातली प्रत्येक बातमी प्रामाणिकपणे आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बदलापूरच्या सुप्रसिद्ध पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे. आणि या हल्ल्याचा एक पत्रकार म्हणून आम्ही सर्व टीम, आमची बदलापूर व्हॉइस न्यूजची टीम जी आहे ती या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. कालही आम्ही जेव्हा ही सगळी घटना घडली त्यांनी एक बातमी सादर केली. त्याच्यानंतर काही काळ बदलापूर शहरामध्ये असंतोष पसरला होता. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्येही मोठ्या प्रमाणात एक राजकीय व्यक्ती ज्यांचं त्यांनी नाव घेतलं होतं आणि त्यांचे पदाधिकारी तिथे पाहायला मिळाले. त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केल्या आणि ठीक आहे, एखादी घटना घडली, एखादी बातमी आहे, जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून आपल्यापर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवत असतो तेव्हा प्रचंड जबाबदाऱ्या आमच्यावरती असतात. आणि ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असताना अनेक त्याच्यामध्ये तथ्य असतात, कधी कधी काही गोष्टी पेरलेल्या असतात. परंतु जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती अगदी प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असो. परंतु अशा घटना घडल्यामुळे कुठेतरी एक समाजामध्ये जो संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो तिथे एक मनामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण होतं. आज जे बदलापूरच्या पत्रकार आहेत श्रद्धा ठोंबरे यांच्यासोबतही घडलेलं आहे ते उद्या यदाकदाचित आणखीन कोणासोबतही घडू शकतं, माझ्यासोबतही घडू शकतं, माझ्या सहकाऱ्यांसोबतही घडू शकतं. त्यामुळे एक पत्रकार म्हणून या घटनेचा आम्ही विरोध करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची गाडीही या संपूर्ण घटनेमध्ये फोडण्यात आल्याचं आता कळतंय. त्यामुळे खूप हे निंदनीय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही काही रोष असेल, राग असेल, त्याची कायदा आहे, सुव्यवस्था आहे, परंतु आहारी जाता हे करणं जे आहे ते चुकीचं आहे. माझं सहकारी तेजस, मी त्याच्याशी पण संवाद साधणार आहे. घडलेला प्रकार चुकीचा आहे, काय सांगशील? घडलेला प्रकार हा एकदमच चुकीचा आहे. एखाद्या पत्रकारावरती असा हल्ला होणे हा खूपच ती निंदनीय बाब आहे. कारण की आम्ही ज्या बातम्या देतो ह्या सगळ्या विचार करून देतो. कसं आहे, रोष असला पाहिजे, वैचारिक मतं असले पाहिजेत, परंतु हे असं हात उचलणे कितपत योग्य आहे. कारण की जर असं झालं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी मानतो. नक्कीच आपण तेजससोबत पण संवाद साधलेला आहे. आमची टीमचे सगळे मेंबर आहेत, तेही या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करताना आम्हाला पाहायला मिळतात. बातमी करत असताना ठीक आहे, कधी काही चूक होते, त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तुम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करू शकता. परंतु बातम्या देत असताना एखाद्या व्यक्तीला मारणं हे चुकीचं आहे. आणि जर पत्रकार म्हणून अशा घटना घडत असतील तर आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो. मी देखील काल त्या ठिकाणी होतो, त्या बातमीचं वार्तांकन केलं. त्याच्यानंतर मला माझ्या सहकारी पत्रकारांनी फोन केला की ती बातमी डिलीट करता येईल का. परंतु आम्ही ती बातमी जी आहे ती केलेली, लाईव्ह तर केलेलं, लोकांनी पाहिलेला, आणि त्यात डिलीट कसं करायचं. परंतु अशा जर घटना घडत असेल तर आमच्यावरती ही प्रश्नचिन्ह निर्माण होते, बातम्या करायच्या की नाही असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होते. त्यामुळे कुठेतरी प्रामाणिकपणे शहरामध्ये काम करत असताना, कारण की श्रद्धा ठोंबरे या देखील बदलापूरमधल्या प्रसिद्ध पत्रकार आहेत, कुठेही काही घटना घडली तर त्या प्रथम पोहोचत असतात. त्यांचा जनसंपर्क या मागील 6 ते 7 वर्षापासून बदलापूर शहरामध्ये चांगला आहे. परंतु या घटनेनंतर कुठेतरी एक असंतोष पसरलेला आहे. आम्हाला पत्रकारांना वार्तांकन करताना एक भीती आता वाटते. कारण की ठीक आहे, सगळे आमच्या परिचयाचे, सगळे चांगले मित्र आहे, सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध आहेत. परंतु कायदेशीर मार्गाचा अवलंब करत तुम्हाला काही त्यांच्या बातमीमध्ये चुकीचं वाटत असेल, काही वाटत असेल तर कायदेशीररित्या या घटनेचा निषेध करणं मान्य होतं. परंतु झाली, काल घटना झाली, पोलीस स्टेशनला निदर्शनं केली, आपण गुन्ह्याची मागणी केली. पोलीस म्हणाले की आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करू, शहनिशा करू. हे सगळं घडत असताना एखाद्या पत्रकारावरती हात उचलणं, आणि त्यांचे खरं तर मागील अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, सर्व लोकांसोबत त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आणि असं घडत असताना पत्रकार जर असुरक्षित असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला. माझा सहकारी माझ्यासोबत मंथन, मी त्याच्याशी पण संवाद साधणार आहे आणि त्याला या घटनेविषयी काय वाटतं बोलूयात. एक पत्रकाराला, बदलापूरमध्ये महिला पत्रकार आहेत, त्यांना मारहाण करण्यात आली, कसं बघतं? मला देखील या गोष्टीचा निषेध आहे. कारण की जे घडलं ते योग्य नाही घडलं. मलाही त्या गोष्टीबद्दल खूप असं मनातून दुःख वाटतं की, आणि भीतीसुद्धा वाटते की, कारण की आज जे घडलं ते चुकीचं घडलं अत्यंत. उद्या जाऊन ते आमच्यावर देखील घडू शकतं. त्यामुळे आमच्याही मनात एक भीती आली आहे. त्याबद्दल आम्हाला देखील या गोष्टीचा निषेध आहे. नक्कीच एक
पत्रकार म्हणून पत्रकारांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. काल जी घटना घडली, ठीक आहे, पोलीस स्टेशनला आले, आपण निदर्शनं केली, परंतु मारहाण करणं, गाडी फोडणं हे चुकीचं आहे. उद्या आमच्यासोबतही असा प्रकार घडू शकतो. श्रद्धा ठोंबरे ज्या बदलापूरमधल्या महिला पत्रकार आहेत, ठीक आहे, त्यांनी बातमी दिली असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असेल, परंतु कायदेशीर मार्ग आहे. कायदेशीर मार्गाने त्या घटनेचा विरोध करणं, निषेध करणं आवश्यक होतं. गाडी फोडणं, मारहाण करणं चुकीचं आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेचा, या प्रकाराचा बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत.